दरम्यान या प्रकरणातला आरोपी भोंदूबाबा फिरोज शेखला थोड्याच वेळात कोर्टात हजर केले जाणार आहे। फिरोज शेखला सिंधुदुर्ग मधल्या सावंतवाडी इथल्या कोलगाव येथील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केल्यानंतर आता त्याला कोर्टात हजर केलं जाईल। तर गिरीजा राऊत यांच्या तक्रारीनुसार फिरोज शेखसह विनायक राऊत आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल झालेला होता। याच प्रकरणी आता फिरोज शेखला अटक झाली आहे। तर फिरोज बाबा याच्या नातेवाईकांनी इथे अघोरी कृत्य केलं जात नाही, इथे डोक्याचे केस वगैरे काढले जात नाही, त्यांचे वैयक्तिक काय भांडणं आहेत ते आम्हाला माहिती नाही, इथे कुठलाही अघोरी कृत्य होत नाही। मात्र काल अचानक पोलीस येऊन अटक करून फिरोज बाबाला घेऊन गेल्याची माहिती दिली आहे। सकाळी गाडी तिकडे लावल्याने त्याच्यानंतर एका काय विचारू ना डायरेक्ट गाडी घातली पोलीस स्टेशन नेल्याने पोलीस नेल्यानंतर तिकडे मग ती गोष्ट अशी सोबळ झाली काय दिनागराची सुनिली काय आम्ही कधी भोग पण नाही आम्ही पडतो यांच्यानी पण भोग नसतात, यांच्या घरातल्या बालमजुरीचा भोग नसतात, हे गोष्टी ते नसतातच तो काय आपलं काम केल्याने आणि त्यांचं काहीतरी काम होतं, इल्ली का नाही इल्ली या परमेश्वराक माहिती का आम्ही का स्वतः ऍक्च्युअली ते कधी गाडी घेऊन येताना ते विनायक रावता काही भोग नाही। मी आजपर्यंत राजकारण फक्त टीव्हीत बघले होतो, तर आपण कधी आपले संपर्क आम्ही काय कामाच्याच पुढे असतो त्यामुळे आमच्याला त्यांचा विषय माहिती नाही का म्हणजे काय मोठं रिसिव्हचा काय विषय नाही आणि त्याच्यासून एक अंधदर्शन काही गोष्टीचं नाही, सगळं हे फुलांनी काम जेव्हा फुला चढायना किंवा चादर घालणं ह्याच काम असतात, मग बाकी काय काम नसतं हे सर। म्हणलं इला तुमच्या लक्षात मग म्हणलं बाबा काहीतरी हाडून करतो ह्या आडा कोंबे आडा तर असले काम होणार नाही, बकरो आडा ह्या काम होणार नाही यांच्याकडे। जादू टोंड करूचा काही विषयच नाही असं, तर कोणी सिद्ध करून त्यांनी दाखवतं का जादू टोंड केलं असं दाखवतं त्यांनी माझ्यावर केला काय केलं असं काय काय म्हणजे असं ह्या नाही असा ह्या कसा ह्या एक राजकारण त्यांचा असा फक्त काही कोणीतरी त्याच्याशी ह्या केला आणि ह्यांच्याशी ह्या करा असं विषय केलेलो हा म्हणजे आता ते काय किती तो देवांचा आपल्या देवाचाच काम करता बाहेर बाजू कामं करणार नाही त्याच्याशी उलटसुलट काम करणार नाही म्हणलं आणि तर तुमचा समजा काम असेल तर तुमचं सुद्धा सांगतो तुमच्या देवाक पाणी होते आणि मग माझ्याकडे तुम्ही विचार प्रयत्न करा असं विचार नाही का तुमच्या देवाक काकाने माझ्या देवाक विचार असं काय नाही त्याच्यात हे गोष्टी नुसते असे ह्या असत चादर चढू गेले चादर चढू गेले ते देवळात चढत होता बालिका जाणत नाही त्याच्यात पुरुषच जातात देवात काही चादरची दर्गा आता